तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आपण आज एक अशा युनिक ठिकाणी जाणार आहोत. ते कोणतंही असं लय मोठं हॉटेल नाही, काही नाही, डायरेक्ट गाड्यावर जायचं, पण क्वालिटी पद्धतीचं जेवण आणि अप्रतिम असा वडा कोंबडा तुम्हाला दाखवणार आहे. खवय्या हॉटेल जे लक्ष्मीपुरीत आहे त्याच्या करेक्ट समोर हे काका आणि काकू या दोघांनी तयार केलेलं हे छोटंसं हॉटेल टेस्टी स्पेशल वडा कोंबडा. त्यांच्याकडे मिळतो वडा कोंबडा अप्रतिम आणि सुंदर क्वालिटीचा, घरगुती पद्धतीनं त्यांनी तयार केलेलं असतं. आणि त्याच्या तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यांच्या हाताला चव खूप वेगळी आहे. घरगुती पद्धतीचे मसाले वापरून मटण तयार करतात, चिकन तयार करतात आणि वडे तर अप्रतिमच असतात. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. यथेच्छ जर कुणाला खायचं असेल की नाही तर त्यांच्याकडं जाऊन तुम्ही खायला लागतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी भूक आहे तिथं गेल्यानंतर तुमची भागलीच पाहिजे. अप्रतिम क्वालिटीचं मटण त्यांनी तिथं शिजवून देतात. पांढरा रस्सा तर त्यांचा नादच करायचा नाही, असला पांढरा रस्सा. कोल्हापुरात पांढरा रस्सा म्हणजे पांढरा रस्सा, तो तशा पद्धतीचा पांढरा रस्सा त्यांनी तयार करतात. क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते. आम्ही एकदा बघून तरी येऊया म्हणून आम्ही गेलो होतो, पण आम्ही ज्या वेळेला बसलो रस्त्याच्या कडेलाच तिने तो स्टॉल मांडलेला आहे, तिथंच आम्ही बसून मस्तपैकी ऑर्डर दिली होती आणि असं ताट तिने भरून दिलं बघा. असे मटण वडे, मस्तपैकी मटण, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, कांदा, लिंबू असं सगळं यथेच्छ दिलं होतं. 2 ताटं सांगितली होती. अप्रतिम आणि उत्कृष्ट पद्धतीचं जेवण जर कोणाला खायचं असेल तर त्यांच्याकडं तुम्हाला जायला लागतंय. क्वालिटी म्हणजे त्यांची गरम गरम वडे असल्यामुळं ना ती खाण्याची मजा एक वेगळीच. पार्सल सुविधा पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही पार्सल पण तुम्ही घरात जाऊन खाऊ शकता. ज्यांना रस्त्याच्या शेजारी बसून कुणाला खाता येत नसेल किंवा जास्तीत जास्त तिथं लेडीज कोण खात नाहीत, त्यांनी घरात जाऊन तुम्ही त्यांच्याकडनं नेलं तर घरात जाऊन ते खाऊ शकताय. पण एकदा नक्की ट्राय करा. का करा? कारण त्याची चव एक वेगळी आहे. ते मटण वडे आहेत ना, गरम गरम खाण्याची मजा एक वेगळीच असते. दरवेळेला मी आपलं तुम्हाला भाकरी, रोटी ह्या सगळ्या गोष्टी दाखवतच असतो, पण मटण वडे खाण्याची मजा ही वेगळीच असते. कोकणी डिश असल्यामुळं कोकणातला आस्वाद जरा वेगळा असतो, पण त्याला जर कोल्हापुरी टच दिला तर त्याची एक रेसिपी वेगळी होते. मटण कोल्हापूरचं पण वडे कोकणातले, असा दोन्ही कॉम्बिनेशन केल्यामुळं तर अप्रतिम लागतं. लय भारी म्हणजे लय भारी जेवणाचा आस्वाद घेतला. आणि शेवटला तिने असा राईस दिला होता. राईस आपला सोसो आहे, ठीक आहे, पण त्या जेवणाच्या मानानं राईस जो आहे तो ठीक आहे. राईस आणि रश्श्याचं कॉम्बिनेशन तयार करून मग आम्ही त्याच्यावर ताव मारला. मस्त भरगच्च जेवण जेवलं बघा तिथं. आणि तुम्ही एकदा नक्की तिथं जाऊन ना त्या काका काकूंच्याकडे जाऊन ह्या मटण वड्याचा आस्वाद घ्या.